लोकसत्ता यशस्वी विभागामध्ये आपलं स्वागत. प्रकरण 8 खनिज संसाधने. खनिजे नैसर्गिकरित्या असेंद्रिय प्रक्रियेने निर्माण झालेला रासायनिक संघटन किंवा संरचनेचा कोणताही पदार्थ म्हणजे खनिज होय. खनिजांचा उपयोग औद्योगिकीकरण, कृषी क्षेत्र याशिवाय औषध निर्माण क्षेत्र आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये खनिजांचा आपण उपयोग करतो. खनिजांचे प्रकार: धातू खनिजे उदाहरणार्थ लोह खनिज, मॅंगनीज, बॉक्साइट, सिसे, तांबे इत्यादी. अधातू खनिजे उदाहरणार्थ अभ्रक, जिप्सम, हिरे इत्यादी. याशिवाय ऊर्जा खनिजे म्हणजेच दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि इतर. या प्रकरणात आपणास काही धातू आणि काही अधातू खनिजांचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करताना दिलेल्या तक्त्यानुसार अभ्यास करा. प्रथम लोह खनिज, मग त्याचा उपयोग, त्याचे राज्य आणि प्रदेश आणि त्याची इतर वैशिष्ट्ये. लोह खनिज लोह पोलाद तयार करणे हा त्याचा प्रथम उपयोग आहे. याशिवाय वाहतूक साधने तयार करणे, यंत्रे, कृषी अवजारे आणि इतर क्षेत्रातही लोह खनिजाचा उपयोग होतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतात लोह खनिजाचे जगात जेवढे उत्पादन होते त्याच्या 20% उत्पादन आणि साठा भारतात आहे. याशिवाय लोहपोलाद उद्योगाला औद्योगिक युगाचा पाया मानले जाते. लोहपोलादाचे वेगवेगळे प्रकार आहेत: हेमेटाइट, मॅग्नेटाइट, सिडेराइट आणि लिमोनाइट. यास अगदी शॉर्टकट मध्ये विनोदात हे मा आली असेही म्हणतात. हे हेमेटाइट, मा मॅग्नेटाइट, आ आयर्न पायराइट आणि ली लिमोनाइट. तुम्ही कसंही पाठ करा, मात्र लिहिताना पूर्ण वाक्यात लिहा. लोह खनिजाचे उत्पादन भारतात छत्तीसगड राज्यामध्ये दुर्ग आणि दंतेवाडा या क्षेत्रात केले जाते. याशिवाय झारखंड राज्यामध्ये पश्चिम व पूर्व सिंगभूम या क्षेत्रात केले जाते. उडीसा राज्यात सुंदरगड, केओंझार, मयूरभंज या क्षेत्रात केले जाते. गोवा येथे उत्तर गोवा या ठिकाणी लोह खनिजाचे उत्पादन होते आणि कर्नाटक राज्यात बेल्लारी या ठिकाणी लोह खनिजाचे उत्पादन होते. दुसरे खनिज तांबे. तांब्याचा उपयोग मिश्र धातू तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय विद्युत वाहक तारा व विद्युत उपकरणे तयार करण्यासाठी तांब्याचा उपयोग केला जातो. तांब्याचा उपयोग भांडी तयार करण्यासाठी केला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे की तांबे हा उत्तम विद्युत सुवाहक आहे. याशिवाय तो न गंजणारा धातू आहे. त्यामुळे तांब्याचा उपयोग विद्युत उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात तांबे या खनिजाचे मर्यादित साठे आहेत. झारखंड राज्यामध्ये हजारीबाग, पश्चिम सिंगभूम या क्षेत्रात तांब्याचं उत्पादन निघतं. राजस्थान राज्यामध्ये झुनझुन, अलवर आणि मध्य प्रदेशात बालाघाट इत्यादी ठिकाणी तांब्याचं उत्पादन आपल्या देशात होत असते. यानंतर बॉक्साइट. बॉक्साइट पासून ॲल्युमिनियम मिळवलं जातं. ॲल्युमिनियमचा उपयोग भांडी तयार करणे, मोटारीचे सुटे भाग तयार करणे, विमाने तयार करणे, जहाज बांधणी उद्योग, वीज वाहक तारा तयार करण्यासाठी ॲल्युमिनियमचा किंवा बॉक्साइटचा उपयोग होतो. ॲल्युमिनियम हे हलके व विद्युत सुवाहक असल्याने याचा तांब्याला पर्याय म्हणून वापर केला जातो. बॉक्साइटचं उत्पादन उडीसा राज्यात कलाहडी, कोषपूट, सबलपूर, गुजरात राज्यात कच्छ, जामनगर या ठिकाणी होते. तर झारखंड राज्यामध्ये रांची, पालमाऊ या ठिकाणी होते. कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि गोवा राज्यातही बॉक्साइटचे उत्पादन होते. विद्यार्थी मित्रांनो, नमुने दाखल या 3 खनिजांचं चार्ट इथे तयार करून दिलेला आहे. याशिवाय आपल्या लेखामधून आणि तुमच्या पुस्तकामधून तुम्ही इतर खनिजांचा चार्ट तयार करा आणि आपण ज्या ठिकाणी अभ्यासाला बसता आहात त्या टेबलवर किंवा समोरच्या भिंतीवर
तो लावा. रोज 5 मिनिटं त्याचे वाचन करा. त्यामुळे तुम्हाला या धड्यावरचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहिणं सोपं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, नमुने दाखल लोह खनिज, तांबे, बॉक्साईट या खनिजांचाच चार्ट या ठिकाणी तयार करून दिलेला आहे. याशिवाय लोकसत्ता यशस्वी भव मधील लेखामध्ये इतर खनिजांचा चार्ट तयार करून दिलेला आहे. तो पुन्हा एकदा लिहून काढा आणि आपल्या टेबलवर किंवा भिंतीवर ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसता आहात त्या ठिकाणी तो लावा. रोज 5 मिनिटे त्याच्या वाचनासाठी द्या. तुम्हाला या धड्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अतिशय सोपं जाईल. खनिज संसाधनाचं संधारण. खनिजांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय. औद्योगिकरणाचा वाढता वेग, लोकसंख्येचा वाढता वेग, कृषी क्षेत्राच्या विकासाचा वाढता वेग यामुळे लोह खनिजाची मागणी वाढत आहे. सर्वेक्षणाच्या आधुनिक पद्धती आणि खाणकाम व्यवसायाचा झालेला विकास यामुळे खनिजाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्पादन आणि मागणी यामुळे खनिजांचा वापर वाढलाय. विद्यार्थी मित्रांनो, काही क्षेत्रातील खनिजे संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्यांचे संधारण करणं गरजेचं आहे. आज संधारणासाठी 4R फॉर्म्युला या ठिकाणी सांगत आहे. कोणत्याही खनिजांचं किंवा ऊर्जा संसाधनांचं संधारण करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरून तुम्ही उत्तर तयार करू शकता. 1R रिड्यूस म्हणजे संसाधनांचा वापर मर्यादित करा. 2 रियूज काही संसाधने पुन्हा पुन्हा वापरण्याच्या लायकीचे असतात, त्यांना आपण पुन्हा पुन्हा वापरलं पाहिजे. रिड्यूस यामध्ये आपण संसाधनांचा मर्यादित वापर केला पाहिजे. रिथिंक म्हणजे संसाधनांचा वापर करताना आपण पुनर्विचार केला पाहिजे. आणि 4 रिपेअर. रिपेअर म्हणजे आपण संसाधने ज्या ठिकाणी वापरतो, ज्या यंत्रामध्ये वापरतो, ती यंत्र सतत रिपेअर केली पाहिजेत, त्यांची देखभाल केली पाहिजे, म्हणजे आपण जी संसाधने वापरतो त्यांचा अपव्यय होणार नाही. प्रकरण 9 ऊर्जा संसाधने. ऊर्जा मानवाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाला क्रिया कराव्या लागतात. या क्रिया ज्या शक्ती करून पूर्ण होतात त्या शक्तीस ऊर्जा असे म्हणतात. ही शक्ती ज्या साधनांकडून आपणास मिळते त्यास ऊर्जा संसाधने असे म्हणतात. ऊर्जा संसाधनांचे प्रकार 2 आहेत. 1 प्राणिज ऊर्जा संसाधने, 2 अप्राणिज ऊर्जा संसाधने. प्राणिज ऊर्जा संसाधनामध्ये मानव स्वतः आणि इतर प्राणी यांचा दैनंदिन क्रिया करण्यासाठी माणूस उपयोग करून घेत असतो. अप्राणिज ऊर्जा संसाधनामध्ये पारंपरिक आणि अपारंपरिक असे 2 प्रकार पडतात. पारंपरिक ऊर्जा संसाधने म्हणजे जे क्षयक्षम आहेत, वापरल्यानंतर त्यांचे साठे संपुष्टात येणारे आहेत. अपारंपरिक ऊर्जा संसाधने म्हणजे जे अक्षयक्षम आहेत, ज्यांचा आपण नाविन्यानं विचार करतो आहोत आणि विकास करतो आहोत. पारंपरिक संसाधनामध्ये बिगर व्यापारी संसाधने आणि व्यापारी संसाधने असे 2 भाग पडतात. बिगर व्यापारी ऊर्जा संसाधने म्हणजे शेण, गोवऱ्या, लाकूड आणि शेतातील टाकाऊ पदार्थ. विद्यार्थी मित्रांनो, भारत देशामध्ये एकूण ऊर्जेच्या उत्पादनापैकी 50% ऊर्जा ही पारंपरिक बिगर व्यापारी ऊर्जा संसाधनापासून मिळवली जाते. कारण आपणास माहित आहे की भारत हा खेड्यांचा देश आहे. खेडेगावात वसलेले शेतकरी यांना लाकूड, शेण, शेतातील टाकाऊ पदार्थ विनामूल्य आणि विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. त्यांचा ते ज्या स्थितीत मिळतात त्या स्थितीत उपयोग केला जातो. त्यांचे मोजमापही करता येत नाही आणि म्हणून एकूण ऊर्जेच्या 50% ऊर्जा ही पारंपरिक बिगर व्यापारी ऊर्जा संसाधनापासून आपल्या देशात मिळवली जाते. याशिवाय पारंपरिक व्यापारी ऊर्जा संसाधने, उदाहरणार्थ दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि वीज. दगडी कोळसा हे भारतातील प्रमुख पारंपरिक व्यापारी ऊर्जा संसाधन आहे. एकूण व्यापारी ऊर्जा संसाधनाच्या 65% ऊर्जा ही दगडी कोळशापासून मिळवली जाते. दगडी कोळशाचा निर्मिती ही वनस्पतींच्या कार्बनीकरणापासून होते आणि त्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. दगडी कोळशाचे
अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट असे प्रकार पडतात. अँथ्रासाइट या दगडी कोळशाच्या प्रकारात 90 ते 95% पेक्षा जास्त कार्बन असतो. अर्थातच तो उच्च प्रतीचा दगडी कोळसा आहे. तर पीट या दगडी कोळशाच्या प्रकारात 50% पेक्षा कमी कार्बन असतो आणि त्यामुळे तो कमी प्रतीचा दगडी कोळशाचा प्रकार आहे. याशिवाय खनिज तेल, दगडी कोळशाच्या वापरावरच्या मर्यादा कमी करण्यासाठी खनिज तेलाचा वापर केला जातो. खनिज तेलाच्या शुद्धीकरणानंतर पेट्रोल, डिझेल, रॉकेल, बेन्झीन, वॅसलीन, मेन इत्यादी पदार्थ मिळतात. भारतात खनिज तेल शुद्धीकरण केंद्र हे समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत, कारण खनिज तेल हा अतिशीघ्र ज्वालाग्राही पदार्थ आहे. त्यामुळे दूरवर वाहून नेताना त्याची अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय खनिज तेल हा अशुद्ध कच्चा माल असल्याने त्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याचे वजन घटते, वाहतुकीचा खर्च वाचतो. याशिवाय टाकाऊ मालाची खोल समुद्रामध्ये विल्हेवाटही लावता येते आणि म्हणून खनिज तेल शुद्धीकरण केंद्र हे समुद्राच्या किनाऱ्यावर असतात. भारतातील पहिला खनिज तेल क्षेत्र आसाम राज्यामध्ये दिग्बोई या ठिकाणी निर्माण झाला. आसाममध्ये दिग्बोई, नहरकटिया, नूनमती, रुद्रसागर येथे खनिज तेल सापडते. गुजरात राज्यामध्ये कलोल, कोयाली, अंकलेश्वर, नवेगाव या ठिकाणी खनिज तेलाचं उत्पादन होतं. तर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात मुंबई हाय आणि वसई हाय या ठिकाणावरून खनिज तेलाचं उत्पादन होतं. याशिवाय नैसर्गिक वायू, नैसर्गिक वायूचा वापर घरगुती इंधन म्हणून केला जातो. ग्रामीण भागात घरगुती इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर होणे आवश्यक आहे, कारण आजही ग्रामीण भागात लाकूड या पारंपरिक ऊर्जा संसाधनाचा इंधन म्हणून वापर केला जातो. जर त्याऐवजी नैसर्गिक वायूचा घरगुती इंधन म्हणून वापर झाला तर वने तोडीच्या तडाख्यातून वाचतील आणि त्यामुळे पर्यावरण संतुलन साधलं जाईल. नैसर्गिक वायूचं उत्पादन ज्या ठिकाणी खनिज तेल मिळतं त्याच परिसरामध्ये नैसर्गिक वायू संभवतः मिळतो. मुंबई शेजारी मुंबई हाय आणि वसई हाय या ठिकाणावरून सर्वाधिक नैसर्गिक वायूचं उत्पादन भारत देशात काढलं जातं. याशिवाय अंदमान निकोबार बेटावरही नैसर्गिक वायूचं संभाव्य उत्पादन होऊ शकतं. वीज, विजेचे ती ज्यापासून तयार केली जाते त्यानुसार प्रकार पाडले जातात. एक, जलविद्युत, पाण्याच्या गतीज ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण केली असेल तर तिला जलविद्युत असं म्हणतात. दोन, औष्णिक विद्युत, दगडी कोळसा, खनिज तेल यांचं ज्वलन करून त्या ऊर्जेपासून वीज निर्माण केली असेल तर तिला औष्णिक विद्युत असं म्हणतात. याशिवाय अणुविद्युत, अणुकेंद्रकाचं विखंडन करून त्या ऊर्जेपासून वीज निर्माण केली असेल तर त्यास अणुविद्युत असं म्हणतात. भारतात प्रमुख अणुविद्युत निर्मिती केंद्र आहेत. उत्तर प्रदेशात नरोरा, राजस्थानमध्ये रावतभाटा, गुजरातमध्ये काकरापार, महाराष्ट्रात तारापूर, कर्नाटक कैगा आणि तामिळनाडू कल्पकम. विद्यार्थी मित्रांनो, आता सांगितलेले अणुविद्युत निर्मिती केंद्र आणि राज्य जर तुम्हाला पाठ करायचे असतील तर त्यांची अभ्याक्षर घेऊन गमतीशीर गोष्टी तयार करता येतील. उदाहरणार्थ महातारा, महाराष्ट्र, तारा तारापूर, त्याच्या डोक्यावर गवताचा भारा, भाटा, राजस्थान, त्याला लागलं ऊ उत्तर प्रदेश, नरोरा. हीच गोष्ट तुम्ही कंटिन्यू करून तयार करा बरं. आणि पहा भूगोलामध्ये गमतीशीर पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं कशी चटकन पाठ होतील. याबरोबर अपारंपरिक ऊर्जा संसाधने म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैववायू आणि भू औष्णिक ऊर्जा. ही अपारंपरिक ऊर्जा संसाधने अक्षयक्षम आहेत. याशिवाय ती प्रदूषण मुक्त आहेत. ती वैश्विक आहेत. जगात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात मिळणारे आहेत आणि म्हणून अपारंपरिक ऊर्जा संसाधनाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. सौर ऊर्जेचा वापर करणं
भारत देशासाठी अतिशय सहज आणि सोपा आहे, कारण भारताच्या मध्यातून गेलेलं कर्कवृत्त आणि त्यावर वर्षभरातील अधिक काळ पडणारी लंबरूप किरणे, त्यामुळे राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला जात आहे. याशिवाय पवन ऊर्जा पश्चिम किनारपट्टी आणि तामिळनाडू राज्यामध्ये पवन ऊर्जेचा वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापर करून घेतलेला आहे. जैववायू म्हणजे बायोगॅस पारंपरिक व्यवसायापासून जैववायू तयार करता येईल, म्हणजेच पशुपालन व्यवसायाचा वापर जैववायू उत्पादनासाठी आपल्याला करून घेता येईल. औष्णिक वीज निर्मितीचं केंद्र हिमाचल प्रदेशात मणिकरण या ठिकाणी असून 5 मेगावॉट एवढी वीज भूऔष्णिक ऊर्जेपासून मिळवली जाते. मित्रांनो, या व्हिडिओ सत्रामध्ये आपण प्रकरण 8 खनिज संसाधने आणि प्रकरण 9 ऊर्जा संसाधने यांचा अभ्यास केला. पुढील सत्रामध्ये आपण उद्योग आणि प्रात्यक्षिक भूगोल या प्रकरणाचा अभ्यास करू.